विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासचा चौथा धडा 1857चा स्वातंत्र्य लढा या धड्याचे आपण आज प्रश्न सोडविणार आहोत. यामध्ये एकूण 58 प्रश्न आहेत. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मागील काही वर्षांमध्ये जे NMMS परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया आणि त्यानंतर सराव प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. बघा, चालू वर्षी 2023ला 7वीच्या पुस्तकातून हा प्रश्न विचारलेला होता. बघा, कोणत्या किल्ल्यास शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? वसंतगड, पावनगड, लोहगड की खेळणा? अचूक जे उत्तर आहे ते आहे खेळणा. पुढील प्रश्न. हा प्रश्न 2 वेळेस विचारलेला होता, 2019ला आणि 21ला. जो 2019ला प्रश्न विचारलेला होता तो कसा होता बघा. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. आणि या स्वरूपाचा पुन्हा प्रश्न विचारलेला होता 2021ला. भारतातील शेवटचे पुढीलपैकी कोण गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय होते? तर या दोन्ही प्रश्नांचा जो अर्थ आहे तो एकच आहे. पर्याय बघा, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड बेंटिंग. अचूक उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढील प्रश्न 2022ला विचारलेला होता. इसवी सन 1858च्या कायद्यानुसार झालेले बदल पुढे दिलेले आहेत, त्यामध्ये चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. बघा, बदल कोणकोणते होते त्यातला अचूक पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय, ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. दुसरा पर्याय, व्हाईसरायच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले. तिसरा पर्याय, भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले. आणि चौथा पर्याय, गव्हर्नर जनरल ऐवजी व्हाईसराय हे पद निर्माण केले. तर या 4 पर्यायापैकी जो अचूक पर्याय आहे तो आहे चुकीचा पर्याय, व्हाईसरायच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण झाले. उर्वरित जे 3 पर्याय आहेत ते बरोबर आहेत. 2022ला पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला होता. 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला? उमाजी नाईक, भागोजी नाईक, बाबासाहेब भावे की कजार सिंग? अचूक जो पर्याय आहे तो आहे कजार सिंग. 2018ला हा प्रश्न विचारलेला होता. 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणारे व्यक्तीचे नावे दिलेली आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे डाव्या बाजूला पर्यायामध्ये ठिकाण दिलेलं आहे आणि ज्यांनी तो उठाव घडवून आणला त्यांचं नाव उजव्या बाजूला दिलेलं आहे. बघा, पहिला पर्याय, कोल्हापूर या ठिकाणी चिमासाहेब, नरगुंद या ठिकाणी बाबासाहेब भावे, संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील त्या ठिकाणी भागोजी नाईक आणि सातपुडा परिसरात रंगो बापूजी गुप्ते. जो चुकीचा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4, सातपुडा परिसरात रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणलेला नव्हता. उर्वरित 3 जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. पुढील प्रश्न, चित्रातील व्यक्ती कोणत्या राज्याची राणी होती? या ठिकाणी चित्र दिलेलं आहे बघा, राणी लक्ष्मीबाईचं हे चित्र आहे. पहिला पर्याय, मेरठ, बराकपूर, झाशी की बनारस? अचूक उत्तर आहे झाशी. पुढील प्रश्न, रिकामी जागामधील संथाळांनी इंग्रज राजवटीविरोधात सशस्त्र उठाव केला. कोणत्या ठिकाणचे होते ते? महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार की राजस्थान? अचूक जो उत्तर आहे ते आहे बिहार. पुढील प्रश्न, रामोशी बांधवांना संघटित करून बंड घडवून आणणाऱ्या उमाजी नाईक यांना रिकामी जागामध्ये फाशी देण्यात आली. कोणत्या वर्षी? ते वर्ष आपल्याला निवडायचं आहे. 1806, 1832, 1856 की 1857? अचूक उत्तर आहे 1832. पुढील प्रश्न क्रमांक 9, चुकीची जोडी निवडायची आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला ज्यांनी उठाव घडवून आणला त्यांचं नाव आहे, तर उजव्या बाजूला ठिकाणाचं नाव आहे. पहिला पर्याय, कोलामांचा उठाव छोटा नागपूर पठार, गोंडांचा उठाव गुजरातमध्ये, संताळांचा उठाव बिहारमध्ये आणि संन्याशांचा उठाव बंगालमध्ये. यापैकी चुकीची जोडी निवडायची आहे. तर जी जोडी आहे चुकीची ती आहे गोंडांचा उठाव गुजरात. उर्वरित 3 जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10, ब्रिटिश राजवटीविरुद्ध 1806मध्ये रिकामी जागा यांनी वेल्लोर येथील उठाव केला. शेतकऱ्यांनी, आदिवासींनी, इंग्रजांच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी की कामगारांनी? अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक
इंग्रजांच्या लष्करातील हिंदी सैनिकांनी. पुढील प्रश्न, 1824 येथील छावणीतील हिंदी सैनिकांनी रिकामी जागाला बंड केले. मग कुठल्या ठिकाणचे ते सैन्य होते ते ओळखायचं आहे. बराकपूर, मिरज, मेरठ की बरेली. अचूक उत्तर आहे बराकपूर. प्रश्न क्रमांक 12, उमाजी नाईक यांनी रिकामी जागा लोकांना कोणते आवाहन केले? इंग्रजांना सहकार्य करण्याचे, इंग्रजांविरुद्ध उठावात सामील न होण्याचे, 1857च्या उठावास भारतीय सैनिकांना मदत करण्याचे आणि इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व त्यांची सत्ता झुगारून देण्याचे. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व त्यांची सत्ता झुगारून देण्याचे लोकांना आवाहन केले. पुढील प्रश्न, दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी व नागपूर ही राज्ये कोणी खालसा केली? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड रिपन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड डलहौसी यांनी ती राज्य खालसा केलेली होती. पुढील प्रश्न, चित्रामध्ये दाखवलेल्या व्यक्तीने कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? या ठिकाणी चित्रामध्ये एक व्यक्ती दाखवलेली आहे बघा. संथाळांचा उठाव, संन्याशांचा उठाव, कोलामांचा उठाव की रामोशांचा उठाव. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. रामोशांचा उठाव. हा उठाव कोणी घडवून आणला तर त्यांचं नाव होतं उमाजी नाईक. पुढील प्रश्न, रिकामी जागा यांनी रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. मगाशी जो प्रश्न होता बघा तोच आहे पर्याय तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसत आहेत. बक्षी जगनबंधू विद्याधर, उमाजी नाईक, मंगल पांडे की नानासाहेब पेशवे. अचूक उत्तर आहे उमाजी नाईक. पुढील प्रश्न, भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव का केला? त्याचं कारण काय होतं ते शोधायचं आहे. इंग्रजांनी आदिवासींवर अत्याचार केले होते. दुसरा पर्याय, इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायद्यांमुळे त्यांच्या उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आली होती. आदिवासींना इंग्रजांची सत्ता नष्ट करायची होती. इंग्रजांनी त्यांच्या या नेत्यास फाशी दिली त्यामुळे. अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. आदिवासींनी आणि इतर जमातींनी का उठाव केला तर त्याचं कारण होतं इंग्रजांनी केलेल्या जंगलविषयक कायद्यांमुळे त्यांच्या उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आली होती. पुढील प्रश्न, अयोग्य पर्याय शोधा. ठिकाण आणि आदिवासी जमात यांचा अयोग्य पर्याय शोधायचा आहे. महाराष्ट्रामध्ये उठाव केला कोळ्यांनी, छोटा नागपूर पठारावर उठाव केला कोलमांनी, बिहारमध्ये केला गोंडांनी आणि महाराष्ट्रामध्ये केला रामोशांनी. यापैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. बिहारमध्ये केला गोंडांनी. तर बिहारमध्ये गोंडाने नाही तर संथाळांनी उठाव केलेला होता. पुढील प्रश्न, चित्रातील व्यक्ती कोण आहेत? या ठिकाणी तुम्ही चित्र बघू शकताय. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे की कुंवर सिंग. अचूक जो उत्तर आहे ते आहे नानासाहेब पेशव्यांचा हा फोटो आहे. पुढील प्रश्न, रिकामी जागा येथील सैनिकांनी इंग्रजी राजवटीमध्ये 10 मे 1857 रोजी यांच्या विरुद्ध उठाव केला. बराकपूर, झाशी, दिल्ली की मेरठ. अचूक जे उत्तर आहे ते आहे मेरठ. या ठिकाणचे ते सैन्य होतं की ज्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. पुढील प्रश्न, मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी भारताचा सम्राट म्हणून कोणाला घोषित केले? कुंवर सिंग, कजार सिंग, बहादूर शाह की बख्त खान. अचूक उत्तर आहे बहादूर शहाला त्यांनी घोषित केलेलं होतं सम्राट म्हणून. पुढील प्रश्न, चित्रातील व्यक्ती कोणत्या छावणीत हिंदी सैनिक म्हणून तैनात होती? बघा या ठिकाणी चित्र बघू शकताय. मेरठ, बराकपूर, झाशी की बनारस. अचूक जे उत्तर आहे ते आहे बराकपूर. या चित्रातील व्यक्तीचं नाव आहे मंगल पांडे आणि हे बराकपूरला कार्यरत होती सैन्यामध्ये. पुढील प्रश्न, पायकांच्या उठावाचे नेतृत्व करणारे कोण होते? बक्षी जगनबंधू विद्याधर, मंगल पांडे, उमाजी नाईक की नानासाहेब पेशवे. अचूक जे उत्तर आहे ते आहे बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी पायकांच्या उठावाचे नेतृत्व केलेले होते. पुढील प्रश्न, 1857च्या उठावात खानदेशातील उठावाचे वैशिष्ट्य काय होते?
आदिवासींचा मोठा सहभाग होता, दीर्घकाळ चाललेला उठाव होता, सुमारे 400 भिल्ल स्त्रियांचा उठावातील सहभाग होता, की उठाव काळातील जनतेचे ऐक्य होते. तर याचं अचूक उत्तर आहे सुमारे 400 भिल्ल स्त्रियांचा उठावातील सहभाग होता. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शहांना इंग्रजांनी रिकामी जागा येथे कारावासात ठेवले. कोणत्या ठिकाणी ठेवलेलं होतं ते शोधायचं आहे. नेपाळ, रंगून, श्रीलंका की अंदमान. अचूक उत्तर आहे रंगून या ठिकाणी बहादूर शहांना ठेवलेलं होतं. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या बाबतीत उठावात झालेला शेवट यांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. बघा, पहिली जोडी, बेगम हजरत महल नेपाळमध्ये आश्रयाला गेली. दुसरा पर्याय, बहादूर शहाला रंगून येथे बंदिवासात ठेवले. तात्या टोप्यांना दीर्घकाळ लढत राहिले, नंतर फाशी दिली आणि राणी लक्ष्मीबाईला फाशी दिली. तर या 4 पर्यायापैकी अचूक जो पर्याय आहे तो आहे राणी लक्ष्मीबाईला फाशी दिली. तर राणी लक्ष्मीबाईला फाशी दिलेली नव्हती हा अयोग्य पर्याय आहे, चुकीचा पर्याय आहे. म्हणून तर राणी लक्ष्मीबाई जी आहे ती युद्धात मारल्या गेलेली होती, त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे. पुढील प्रश्न, ओडिशात मध्ययुगीन काळापासून रिकामी जागा पद्धती अस्तित्वात होती. नाईक, बक्षी, भोर की पाईक. अचूक जो उत्तर आहे ते आहे पाईक. पुढील प्रश्न, राणी व्हिक्टोरियाने 1857चा उठाव मोडून काढल्यावर भारतीयांना उद्देशून जाहीरनामा प्रसिद्ध केला. कारण काय होतं नेमकं, कशामुळे राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्याचं कारण शोधायचं आहे. पहिला पर्याय, तिला भारतीयांचे आभार मानायचे होते. दुसरा पर्याय, भारतीयांना स्वातंत्र्याबाबत आश्वासन द्यायचे होते. तिसरा पर्याय, इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यात निर्माण झालेली दरी इंग्रज राजवटीच्या हिताची नाही ही जाणीव तिला झाली होती. आणि चौथा पर्याय, इंग्रज राजवटीचा पाया मजबूत करायचा होता. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. इंग्रज शासन व भारतीय जनता यांच्यात निर्माण झालेली दरी इंग्रजी राजवटीच्या हिताची नाही याची जाणीव तिला झालेली होती, त्यामुळे तिनं जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला. पुढील प्रश्न, लॉर्ड डलहौसीने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. कारण पदच्युत करणं याचा अर्थ पदावरून त्याला कमी करणं किंवा पदावरून त्याला जाण्यास सांगणं. पहिला पर्याय, नवाबाने इंग्रजांविरुद्ध केलेले बंड. दुसरा पर्याय, नवाबाच्या राज्यातील तथाकथित गैरकारभार. तिसरा पर्याय, संस्थान विलीन करण्यास नवाबाचा नकार. आणि चौथा पर्याय, नवाबाचा इंग्रजांना खंडणी देण्यास विरोध. यापैकी जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2, नवाबाच्या राज्यातील तथाकथित गैरकारभार यामुळे त्याला पदच्युत केलं. पुढील प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता रिकामी जागामध्ये संपुष्टात आली. वर्ष निवडायचं आहे आपल्याला, कोणत्या वर्षी संपुष्टात आली ती. 1856, 1857, 1845 की 1858. अचूक जो पर्याय आहे तो आहे 1858. लक्षात ठेवायचं कसं, तर 1857चा उठावानंतर पुढील वर्षी 1858 साली ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आली. पुढील प्रश्न क्रमांक 30, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी रिकामी जागा हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. कोणतं पद होतं ते, गव्हर्नर, भारत मंत्री, व्हाईसराय की ब्रिटिश मंत्री. अचूक जो पर्याय आहे तो आहे भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. पुढील प्रश्न, रिकामी जागा हे 1857च्या राष्ट्रीय उठावाचे वैशिष्ट्य होते. काय होतं वैशिष्ट्य, मराठी राजपूत यांचं ऐक्य, इंग्रज मुसलमान यांचं ऐक्य, उत्तर भारत दक्षिण भारत यांचं ऐक्य की हिंदू मुसलमान ऐक्य. तर या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे हिंदू मुसलमान यांचं ऐक्य. हिंदू मुसलमान एकत्र आलेले होते हे या उठावाचं वैशिष्ट्य होतं. पुढील प्रश्न, रिकामी जागा परिसरात शंकरशहांनी लढ्याचे नेतृत्व केले. कोणता तो परिसर होता, झाशी, बनारस, खानदेश की सातपुडा. अचूक जो पर्याय आहे तो आहे सातपुडा. पुढील प्रश्न, 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी केलेल्या धोरणात्मक बदला संबंधी नसलेली बाब कोणती. पहिला पर्याय, भारतीय समाज हा सामाजिक दृष्टीने एकसंध न होण्याची खबरदारी घेण्यास सुरुवात झाली.
दुसरा पर्याय, फोडा आणि राज्य करा ही नीती वापरून इंग्रजांनी सत्ता दृढ करण्यावर भर दिला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत अशी भावना निर्माण केली. आणि चौथा पर्याय, सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. तर अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत ही भावना त्यांनी निर्माण केलेली नव्हती. तर हे 3 जे आहे, उर्वरित 3 ते त्यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, 1857च्या उठावाचे सामाजिक कारण कोणते? अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले, संस्थाने इंग्रजांनी ताब्यात घेतली, सतीबंदीचे कायदे यासारखे कायदे केले, आणि चौथा पर्याय, हिंदी सैनिकांना तुच्छतेची वागणूक दिली. जो अचूक पर्याय आहे तो आहे सामाजिक कारणाविषयी. लक्षात घ्या, सामाजिक कारणाविषयी तो आहे सतीबंदीचे कायदे यासारखे कायदे केले. पुढील प्रश्न, अयोध्येच्या नवाबाला कोणते कारण दाखवून पदच्युत केले? पहिलं कारण, दत्तक वारस नामंजूर करून. दुसरं कारण, गैरकारभाराची सबब पुढे करून. तिसरं कारण, इंग्रजांविरोधात बंड केले म्हणून. आणि चौथं कारण यापैकी नाही. जो अचूक उत्तर आहे ते आहे गैरकारभाराची सबब त्यांनी पुढे केली आणि अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. प्रश्न क्रमांक 36, स्वातंत्र्य लढा अयशस्वी होण्याची कारणे संबंधित नसलेला पर्याय ओळखा व निवडा. म्हणजे 1857चा जो लढा आहे तो अयशस्वी का झाला? पहिलं कारण, अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. दुसरं कारण, लढ्यात एकसूत्रीपणा व एकमुखी नेतृत्वाचा अभाव होता. तिसरं कारण, राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले. आणि चौथा पर्याय, संपूर्ण भारतभर एकाच वेळी लढा झाला नाही. तर आपल्याला संबंधित नसलेला पर्याय ओळखायचा आहे. तो आहे पर्याय क्रमांक 3, राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले हे त्याचं कारण नव्हतं. तर उर्वरित 3 ही कारणं होती. पुढील प्रश्न, लष्करी तुकड्यांची रिकामी जागामध्ये विभागणी करण्यात आली. जातवार, बटालियनवार, लढ्यानुसार की पलटणीनुसार? अचूक जे उत्तर आहे ते आहे जातवार. म्हणजे लष्करी तुकड्या ज्या आहेत त्या जातीनुसार विभागल्या गेलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 38, 1858च्या जाहीरनाम्यात राणी व्हिक्टोरियाने दिलेले आश्वासन पुढील पर्यायातून निवडा. खाली 4 आश्वासनं दिलेलं आहे ते कोणता योग्य आहे तो बघा. पहिला पर्याय, इंग्रज सरकार भारतीयांच्या धार्मिक चालीरीती, परंपरा, श्रद्धा यांच्यात हस्तक्षेप करणार नाही. दुसरा पर्याय, इंग्रज सरकार थोड्याच कालावधीत भारतीयांना स्वातंत्र्य देईल. तिसरा पर्याय, इंग्रजी सैन्यातील तोफखान्यात वरिष्ठ अधिकारपदांवर भारतीयांच्या नेमणुका केल्या जातील. आणि चौथा पर्याय, भारतात प्रातिनिधिक लोकशाही शासनाची स्थापना करण्यात येईल. या 4 पर्यायापैकी अचूक जो पर्याय आहे तो आहे योग्य पर्याय क्रमांक 1, की राणी व्हिक्टोरियाने ठरवलं होतं की भारतीयांच्या धार्मिक चालीरीती ज्या आहेत त्या तशाच चालू राहू द्यायच्या, त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. प्रश्न क्रमांक 39, 1857मध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधातील राष्ट्रीय उठावातील पहिला उद्रेक रिकामी जागा येथील लष्करी छावणीत घडून आला. कोणत्या ठिकाणच्या? कानपूर, दिल्ली, बराकपूर की मेरठ? अचूक जो पर्याय आहे तो आहे बराकपूर. पुढील प्रश्न, 1857ची सामाजिक कारणे कोणती होती? सामाजिक कारणे निवडायची आहे. इंग्रजांची परंपरा, रूढी यात हस्तक्षेप, सतीबंदी व विधवा विवाह कायदे. तिसरा पर्याय क्रमांक 1 व 2, म्हणजे हा 1 आणि हा 2 हे दोनही पर्याय बरोबर की चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 2, म्हणजे सामाजिक कारणांमध्ये इंग्रजांची परंपरा, रूढी यात त्यांनी हस्तक्षेप केलेला होता आणि त्यासोबतच सतीबंदी व विधवा विवाह कायदेसुद्धा राबविले होते, हे त्याची कारणं आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 41, 1857 साली रिकामी जागा सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. कोणत्या सत्तेला हादरा बसला? डच, फ्रेंच, पोर्तुगीज की इंग्रज? अचूक जो पर्याय आहे तो आहे इंग्रज सत्तेला हादरा बसला. पुढील प्रश्न, ब्रिटिशांनी भारतातील संस्थाने खालसा न करण्याचे आश्वासन देशी संस्थानिकांना दिले. कोणत्या कायद्यानुसार दिले ते ओळखायचं आहे. पर्याय पहिला 1853च्या कायद्यान्वये, पर्याय दुसरा 1858च्या कायद्यान्वये, पर्याय चौथा
पर्याय तिसरा 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यान्वये आणि चौथा पर्याय 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याद्वारे. जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी दोनही म्हणजे 3 आणि 4 हे दोन्ही पर्याय सारखे असल्यामुळे हे दोनही पर्याय होतील. या ठिकाणी चुकीनं हा पर्याय जो आहे तो आलेला आहे. प्रश्न क्रमांक 43. उठावापूर्वी इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले रिकामी जागा युद्ध नुकतेच संपले होते. कोणत्या ठिकाणचं युद्ध होतं ते शोधायचं आहे. क्रॉम्प्टन, क्रिमियन की किलरियन. अचूक जो पर्याय आहे तो आहे क्रिमियन युद्ध हे संपलेलं होतं. भारताचा सम्राट म्हणून कोणाचं नाव जाहीर करण्यात आलं. मंगल पांडे, बहादूर शाह जफर, नानासाहेब पेशवे की तात्या टोपे. अचूक जो पर्याय आहे तो आहे बहादूर शाह जफर. पुढील प्रश्न क्रमांक 45. हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या रिकामी जागा बंदुका दिल्या. कोणत्या बंदुका दिल्या होत्या. AK-47, एनफिल्ड, रिवोल्ट की ट्रिपल फायर. अचूक जो पर्याय आहे तो आहे एनफिल्ड नावाच्या बंदुका दिलेल्या होत्या. पुढील प्रश्न. 1857चा लढा अयशस्वी होण्याची कारणे कोणती. लढ्याचा प्रसार भारतभर नव्हता, लष्करी डावपेचांचा अभाव होता, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती की वरीलपैकी सर्व. तर जी कारणं आहेत त्यामध्ये अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे कारणं होते. म्हणजे तीनही कारणं जे आहेत यामुळे लढा जो आहे तो फेल झाला. पुढील प्रश्न. एनफिल्ड बंदुकांच्या पार्श्वभूमीवर काडतूस प्रकरणाच्या असंतोषाचा रिकामी जागा याने इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. कुणी झाडली. उमाजी नाईक, बक्षी, जगनबंधू विद्याधर, मंगल पांडे की कजार सिंग. अचूक जे उत्तर आहे ते आहे मंगल पांडे यांना इंग्रजी अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. पुढील प्रश्न. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी रिकामी जागा येथे आश्रय घेतला. नेपाळ, भूतान, बांगलादेश की जपान. अचूक जो पर्याय आहे तो आहे नेपाळ. पुढील प्रश्न. मंगल पांडेला कोणत्या कारणासाठी फाशी दिली. पर्याय पहिला अधिकाऱ्याच्या घरातील सोने लुटले म्हणून. पर्याय दुसरा अनेक सैनिकांना विरोधात भडकवले म्हणून. पर्याय तिसरा इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली म्हणून की चौथा पर्याय सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. मंगल पांडेला त्याने इंग्रजी अधिकाऱ्यांवर गोळी झाडली म्हणून त्याला फाशी दिली होती. पुढील प्रश्न क्रमांक 50. शेजारच्या चित्रातील व्यक्तीला रिकामी जागा येथे कारावासात ठेवण्यात आले. तर या ठिकाणी असलेली जी व्यक्ती आहे त्यांना कुठं ठेवलं होतं. अंदमान, रंगून, नेपाळ की दिल्ली. अचूक जे उत्तर आहे ते आहे रंगून या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं होतं. पुढील प्रश्न. शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात रिकामी जागा झाली. काय झाली. सुखी झाली, दुःखी झाली, कंगाल की श्रीमंत. अचूक जे उत्तर आहे ते आहे कंगाल झाली म्हणजे ते गरीब झाले. त्यांचा आर्थिक उत्पन्नाचा दर आहे तो घटलेला होता. पुढील प्रश्न. 1857च्या उठावाचे आर्थिक कारण कोणते. भारतातील उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला, कारागीर बेकार झाले, संस्थानांमधील सैनिक बेकार झाले आणि वरीलपैकी सर्व. अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे तीनही कारणं होते आर्थिकदृष्ट्या. प्रश्न क्रमांक 54. व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणती बाब नव्हती. पर्याय पहिला शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील. पर्याय दुसरा धर्म, वंश, जात यावरून भेदभाव केला जाणार नाही. पर्याय तिसरा भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार रद्द केले जातील. आणि चौथा पर्याय कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही. जी बाब नव्हती ती आपल्याला शोधायची आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे संस्थानिकांशी केलेले करार रद्द केले जातील ही बाब त्यामध्ये नव्हती. तर उर्वरित तीनही बाबी या होत्या. प्रश्न क्रमांक 55. हिंदी सैनिकांमध्ये कोणत्या कारणांमुळे असंतोष पसरला. पर्याय पहिला हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी प्रेमाने वागवत. दुसरा पर्याय सैन्यात हिंदी सैनिकांना सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जात असे. तिसरा पर्याय हिंदी सैनिकांना मिळणारे भत्ते इंग्रजांनी कमी केले. आणि चौथा पर्याय गोऱ्या सैनिकांपेक्षा हिंदी सैनिकांना पगार जास्त असे. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. इंग्रजी राज्याचे सूत्र काय होते. संघर्षातून राज्यनिर्मिती, धर्माचा तराजू, फोडा आणि राज्य करा की चळवळीचा बिमोड करणे.
अचूक जे उत्तर आहे ते आहे फोडा आणि राज्य करा, हे इंग्रजांच्या राज्याचं सूत्र होतं. प्रश्न क्रमांक 57, पाईकांच्या सशस्त्र उठावाचे नेतृत्व कोणी केले? उमाजी नाईक, बक्षी विद्याधर, मंगल पांडे की नानासाहेब पेशवे? अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी ते केलेलं होतं. आणि शेवटचा प्रश्न, शेजारचे चित्र रिकामी जागा यांचे आहे. आता याला क्ल्यू पण दिलेला आहे बघा. काय क्ल्यू आहे तर ज्याच्या मदतीनं तुम्ही ते ओळखू शकताय. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली. त्यांचं नाव काय? मंगल पांडे, चिमासाहेब, बाबासाहेब भावे की भागोजी नाईक? अचूक जे उत्तर आहे ते आहे मंगल पांडे यांचं हे चित्र आहे. तर 58पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर आलेत ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया.